नमस्कार सगळ्यांना. आज मी बनवला आहे कडधान्यापासून मस्त असा पौष्टिक नाश्ता. बघू शकता, खायलाही खूप छान मस्त टेस्टी लागतो. आणि कडधान्य जर मुलं खात नसेल तर अशा पद्धतीने नक्की नाश्ता त्यांना एकदम पोटभरीचं देऊ शकता. इथं मी शेजवान चटणी घेतलेली आहे आणि मिरचीचं लोणचं घेतलं आहे. तुम्ही चटणीसुद्धा हिरवी बनवू शकता किंवा सॉससोबतसुद्धा खाऊ शकता. बघू शकता आतमध्ये चीज छान मेल्ट झालेलं आहे. त्याच्यासाठी मी इथे घेतलेलं आहे 1 वाटी कडधान्य घेतलेले आहे. मिक्स कडधान्य घेतलेले आहेत भिजवून रात्री. आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे 1 वाटी मी कडधान्य घेतलेलं आहे. 1 वाटीला थोडा कमी पाऊण वाटी आपल्याला रवा घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये टाकायचं आहे थोडं दही. मस्त दही टाकायचं. मिरची टाकायची आहे आवडीप्रमाणे. तिखट कमी जास्त तुम्ही टाकू शकता. आणि छान कोथिंबीर टाकायची थोडीशी. आणि मिक्सरमधून छान बारीक वाटून घ्यायचं आहे. मिक्सरमधून चांगलं बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. इथं मी मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे. आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. इकडं मीठ टाकायचं थोडं चवीनुसार. छान बॅटर तयार झालेलं आहे. आता आपण इकडं मी पॅन गरम करून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आता आपल्याला डोसे बनवून घ्यायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीने छान बॅटर बनवून त्याचे डोसे बनवून घ्यायचं. त्याच्यावरती आपण कांदा टोमॅटो चिरून घेतलेले आहे ते टाकायचे थोडे. आणि त्याच्यावरती चीज स्प्रेड करायचं अशा पद्धतीने. त्याच्यावरती छान चीज स्प्रेड करून घ्यायचं. मस्त आपला पोटभरीचा नाश्ता तयार होतो. छान मस्त. नवीन कुठल्याही पिठाचा वापर केलेला नाही आहे. मस्त असा नाश्ता नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थोडंसं भाजू द्यायचं. सगळीकडून असं हलका करून घ्यायचं. बघू शकता मस्त तयार झालेला आहे. खरपूस भाजला गेलेला आहे. आता आपण पलटी करून घेऊया. बघू शकता छान मस्त झालेला आहे. रेडी आहे आपला कडधान्यांपासून मस्त असा